स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समजून घ्यायचं की स्पॉट राऊंडसाठी कोणी एलिजिबल आहेत, मिशन रूममेट्स बद्दल सुद्धा मला तुम्हाला बोलायचं आणि त्याला ऑफकोर्स लॉन्च करायचं आहे आणि इथून पुढे तुम्ही काय केलं पाहिजे, ज्यांना अलॉटमेंट मिळाली नाही मिळाली, सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायच्या आहेत। व्हिडिओकडे वळण्याआधी मी तुमची सगळ्यांची माफी मागू इच्छितो, कारण लास्ट 2-3 दिवस माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मला व्हिडिओ रेकॉर्ड करता आला नाही, इव्हन कोडिंग कोर्स सुद्धा मला करता आला नाही आणि युट्यूबवर सुद्धा मला पोस्ट करता आला नाही। थोडंसं हे सगळं खूप 2-3 महिने झाले विदाऊट ब्रेक काम चालू होतं। मध्ये कॅप्रॉन 1 असेल, 2 असेल, मग पुन्हा कोडिंग वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे थोडंसं म्हणेन मी थोडी तब्येत बिघडली होती, बट आता थोडीशी बरी आहे आणि नक्कीच जसं आत्तापर्यंत व्हिडिओ येत होते रेग्युलरली तसं उद्यापासून मे बी तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील। महत्त्वाची गोष्ट म्हणजे जशीच अलॉटमेंट झाली आता 2-3 गोष्टी प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत की दादा रूममेट कसा शोधायचा किंवा तिथे पीजी फ्लॅट कसं शोधूया, करेक्ट। आणि दुसरा म्हणजे दादा स्पॉट राऊंडचं काय, ठीक आहे, मग स्पॉट राऊंडला मला जायचं तर मी कॉलेजला रिपोर्ट करू का, किंवा मला सपोज दुसरीकडे कुठेतरी ऍडमिशन घ्यायचं तर मी आजच्या घडीला कॉलेजला रिपोर्ट केला पाहिजे का, हा प्रत्येकाच्या मनामध्ये डाऊट आहे। तो मी सगळ्यांना क्लिअर करू इच्छितो की सगळ्यात पहिले आपण प्रोसेस समजून घेऊया। प्रोसेसकडे जाण्याआधी मी तुम्हाला सर्वांना एक नवीन रिक्वेस्ट करेन की मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांची रिक्वेस्ट होती की दादा मिशन रूममेट्स लॉन्च कर। मिशन रूममेट्स म्हणजे काय, मला फक्त काय करायचं माहिती का, तुम्हाला एकत्र आणायचं आहे। कित्येक आपले व्ह्यूअर्स आहेत, दररोज आपल्याला 10-15 हजार व्ह्यूज जातात, म्हणजे कित्येक मुलं आहेत की जे सेम कॉलेजचे आहेत। तुम्हाला कित्येक जणांना AISSMS मिळालं असेल, कित्येक जणांना दुसरं कोणतं तरी कॉलेज मिळालं असेल, पण तुम्हाला रूममेट शोधण्यासाठी नक्कीच डिफिकल्टी येणार आहे। किंवा काही जणांनी एखादा फ्लॅट बघितला असेल, त्यांना दुसरे कोणीतरी 3 चांगली मुलं हवे असतील, तर तुम्हा सर्वांना मला एकत्र आणायचं आहे आणि तो प्लॅटफॉर्म आपण क्रिएट करायचा प्रयत्न करतोय मिशन रूममेट्सच्या माध्यमातून। यावर्षी मला हॉस्टीज नावाची एक टीम आहे AISSMSची, तेही आपले स्टुडंट्स आहेत आणि त्यांनी अप्रोच केलं होतं की दादा आम्ही एक पोर्टल बनवलेलं आहे, त्याही पोर्टलचा यूज आपण यावर्षी करणार आहे आणि नक्कीच त्या मुलांनी इतकं छानसं पोर्टल बनवलंय। माझी अशी इच्छा आहे की तुम्ही असं काही नक्की बनवा, त्याही गोष्टींना मी नक्कीच तुम्हाला सपोर्ट करणार आहे। मी आजपर्यंत कधीही कोणतंही पेड प्रमोशन चॅनलवर केलेलं नाहीये, पण समजा एखादा स्टुडंट आहे, आपला स्टुडंट त्याने काहीतरी चांगलं केलंय तर नक्की आपलं काम आहे त्याला मोठं करणं किंवा त्याला मदत करणं। सो त्याच हेतूने आपल्यासोबत मिशन रूममेट्समध्ये यावेळेस हॉस्टीज नावाची एक छोटासा स्टार्टअप म्हणूया आपण, तेही फ्रीलीच सगळं करतायत, तर त्यांच्या वेबसाईटवरून आपण अजून काही हेल्प घेता येते का त्याचा पण प्रयत्न करणार आहे। डिस्क्रिप्शनमध्ये मी एक गुगल फॉर्म दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या डिटेल्स टाकायच्यात। लक्षात घ्या तुमचे डिटेल्स ह्या फक्त माझ्यापुरते असतील किंवा माझी जी टीम असेल मिशन रूममेट्सचं सगळं मॅनेज करणारी त्यांच्यापर्यंत जे डिटेल्स जातील। सो डिटेल्सची तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये। त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, नंबर, अलॉटमेंट, पॅरेंट्सचा नंबर, कारण इन केस कधी काही अडचण आली, मी 2 गोष्टींनी याचा विचार करतोय। मे बी तुमच्यापैकी कित्येक जण असतील की ज्यांना मिशन रूममेट्सची गरज नाहीये किंवा रूमचं सॉर्टेड आहे, हॉस्टेलचं सॉर्टेड आहे, तरी सुद्धा मी सजेस्ट करेन हा गुगल फॉर्म भरा। हा गुगल फॉर्म आपला एक कनेक्शन आहे, लक्षात घ्या। जी मुलं गुगल फॉर्म भरतायत मी तुमचे सगळ्यांचे नंबर सेव्ह करण्याचा प्रयत्न करतो माझ्या डिव्हाइसमध्ये। उद्या चालून तुम्ही पुण्यामध्ये येताय, मुंबईमध्ये येताय, कधी तुम्हाला काही अडचण आली तुम्ही मला कॉल करा, म्हणजे मला डिरेक्टली तुमचं नाव, नंबर दिसेल। प्लस कित्येकदा असं होतं की तुमच्यापैकी बरेचसे पॅरेंट्स वेगवेगळ्या फील्डमध्ये असतील, करेक्ट। जसं आता काउन्सिलिंग माझी फील्ड आहे, उद्या तुम्हाला कोणी म्हणलं की काउन्सिलिंग रिलेटेड तर तुम्ही सरळ यश दादाचा हा नंबर आहे, तू याला कॉन्टॅक्ट कर असं सांगाल। तसंच मे बी मला दुसऱ्या वेगवेगळ्या फील्ड्स आहेत ज्याच्यात मला तुमची हेल्प लागू शकते, त्याच्यामुळे मी पॅरेंट्सचं थोडंसं ऑक्युपेशन तिथे विचारलंय, किंवा फार नाही असं मी म्हणत नाही। आता बघा कित्येक जण आहेत माझ्याकडे जे पोलीसमध्ये आहेत, कोण कुठल्या फील्डमध्ये, कोणी जज आहे, कोण वेगवेगळ्या फील्डमध्ये आहे आणि कधी मला त्यांची गरज पडते, कधी खूप हेल्प पण होते, करेक्ट। या सगळ्या प्रोसेसमध्ये कोणी CET सेलमध्ये काम करतं, कोणी कुठे काम करतं, तो मला थोडीशी नक्कीच त्यांची हेल्प होते। म्हणून मी नक्कीच तिथे पॅरेंट्सचं ऑक्युपेशन सुद्धा विचारतोय, जेणेकरून उद्या चालून मलाही कधी काही गरज पडली नक्कीच मे बी तुमच्यापैकी काही जण शेतकरी असतील, काही पॅरेंट्स काही वेगळा रोल असेल, किंवा काही जणांचा शेती वगैरे हा व्यवसाय असेल, कधी तुमच्याकडे आलो तर किमान मला तिथे कधी काही अडचण आली, शिर्डीला आलो, कुठे लांब आलो, तर नक्की तुमची पण माझी भेट होईल। या कारणास्तव फक्त मी थोडासा एक आपली कम्युनिटी कनेक्टेड राहावी, ऍडमिशन झालं म्हणजे काम झालं अशातला भाग नाहीये। आपण इतके 3-4 महिने एकत्र स्पेंड केलेत, तर तुम्ही सर्वजण माझ्यासोबत असावं आणि इथून पुढे सुद्धा ही जर्नी आपली कंटिन्यू व्हावी, यासाठी हा गुगल फॉर्म आहे। तुम्हा सर्वांचे जे लोक गुगल फॉर्म भरतायत मी प्रयत्न करेन की माझ्या डिव्हाइसमध्ये तुमचा नंबर मी सेव्ह करून ठेवेन। सेव्ह करताना मी तुमचं नाव, कॉलेज असा एक कोड वगैरे ठेवेन की सपोज यश आहे तर यश सिंहगड CS असं सेव्ह करून ठेवेल, म्हणजे जेणेकरून मला पण लगेच लक्षात येईल। आणि तुमच्या पॅरेंट्सचे ऑक्युपेशन वगैरे तुम्ही भरा, जेणेकरून आपण फायनली कधी ना कधी कनेक्टेड राहू, करेक्ट। आणि जी मुलं या फॉर्म भरतायत तुमच्या सगळ्यांचं समजा AISSMSची 100 मुलं झाली तर 100 मुलांचा एक वेगळा ग्रुप क्रिएट मी करून देतो, करेक्ट। DI पाटीलचे 100 मुलं त्यांचा एक वेगळा ग्रुप मी क्रिएट करून देतो। त्याने काय होईल की तुम्ही एकामेकाशी कनेक्ट करू शकाल, ठीक आहे। मग त्याला कसं पुढे काय करायचं काय नाही आपण याचे अरेंजमेंट्स नक्कीच करूया।
तर मी नक्कीच तुम्हा सगळ्यांसाठी तो गुगल फॉर्म डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. दरवर्षीप्रमाणे आपण मिशन रूममेट्स थाटामाटात यावर्षी सुद्धा लॉन्च करूया आणि नक्कीच मिशन रूममेट्स मधून तुम्हाला रूममेट्स मिळतील याची काळजी मी करेन. मी प्रयत्न करेन की तुम्हा सर्वांना एकत्र आणून काहीतरी याच्यातून चांगलं करूया. हॉस्टेल सुद्धा यावेळेस आपल्यासोबत आहे, त्यांची हेल्प घेऊन कसं काय हे सगळं छानसं करता येईल याच्यासाठी आपण नक्की प्रयत्न करूया. हा झाला मिशन रूममेट्सचा पार्ट. गुगल फॉर्म मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. आता महत्वाची गोष्ट म्हणजे दादा अलॉटमेंट तर आली, आता काय केलं पाहिजे. सगळ्यात पहिले समजून घ्या, अलॉटमेंट आलेली आहे ना, जे काय कॉलेज मिळालंय तिथे जायचंय तुम्हाला 3 दिवसामध्ये. मी नाही गेलो तर काय होणार आहे, सीट कॅन्सल होणार आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, जसं आतापर्यंत तुम्ही बघितलं सिस्टमॅटिक राऊंड्स, तुम्ही म्हणलं कॅप राऊंड 1 कॅप राऊंड 2, काय झालं एक नवीन फॅड आलंय स्पॉट राऊंडचं. लोकांना वाटायला लागले की स्पॉट राऊंड म्हणजे सुद्धा काय ऑफिशियल राऊंड आहे किंवा काहीतरी खूप सिस्टमॅटिक वेने होतं, अशातला भाग नाहीये. समजून घ्या, स्पॉट राऊंड्स आहेत का चांगले आहेत. याच्याने कमी पर्सेंटाईल मध्ये ऍडमिशन मिळतं का, मिळतं. मग कमी पर्सेंटाईल म्हणजे काय की एखाद्या कॉलेजचा कट ऑफ 99 आहे तर डायरेक्ट 60 वाल्याला ऍडमिशन मिळणार आहे का, नाही. तिथे सुद्धा मेरिट येणार आहे, तिथे सुद्धा जेवढी काही मुलं येतील त्याच्यामध्ये मेरिट काढलं जाणार आहे. ऑफकोर्स तिथे टॉपर्स येणार आहे. जर 99चा कट ऑफ आहे तर 98च्या मुलाला भेटेल, ठीक आहे. 60च्या मुलाला भेटणं खूप कठीण आहे, करेक्ट आहे. सो लक्षात घ्या, स्पॉट राऊंड हा पूर्णपणे नशिबाचा खेळ आहे, करेक्ट. की तिथे किती व्हॅकन्सी असतील आणि आपण कितव्या नंबरला असू आणि आपलं किती मेरिट असेल. सो मी कालपासून बघतोय की दादा मला स्पॉट राऊंडला जायचं तर मी कॅपला रिपोर्टच करत नाही. असं नका करू. लक्षात घ्या, कॅप राऊंड मध्ये तुम्ही रिपोर्ट करा, जे काय तुम्हाला कॉलेज मिळालंय ते तुम्ही घ्या, करेक्ट. आणि स्पॉट राऊंडला तुम्ही नशीब तुमचं ट्राय करा. जर तुम्हाला मिळालं तर वेल अँड गुड, पण नाही मिळालं तर हे जे कॉलेज आहे ते तुमच्या हातात राहणार आहे. आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये हाही प्रश्न पडलाय की दादा स्पॉट राऊंडला मी गेलो, मला एखादं दुसरं कॉलेज मिळालं तर मग मी भरलेल्या पैशांचं काय, मी भरलेल्या डॉक्युमेंटचं काय. प्रत्येक एक आणि एक रुपया जास्तीत जास्त ते 1000 रुपये तुमचे कट करून तुम्हाला पूर्णच्या पूर्ण तुमची फीस हे रिटर्न करणार आहेत, करेक्ट. जी काही तुम्ही भरली असेल ती, आणि प्रत्येक डॉक्युमेंट ते तुम्हाला रिटर्न करणार आहेत. 13 तारखेच्या आत तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन कॅन्सल करू शकता. जरी तुम्ही फीस भरली असेल ती फीस तुम्हाला पूर्ण भेटेल. असं नाही की मला दुसरीकडे मिळालं म्हणूनच तुम्हाला वाटलं नाही मला इंजिनिअरिंग नाही करायची, तुम्ही कॅन्सल करू शकता. 13 तारीख ही ऍडमिशनची कट ऑफ डेट आहे. तोपर्यंत कोणीही व्यक्ती कुठूनही काढून कुठेही ऍडमिशन टाकू शकतो, किंवा त्याला वाटलं की मला नाही करायचं ऍडमिशन, मला ते ऍडमिशन कॅन्सल करायचंय, यू कॅन कॅन्सल. सो तुम्हाला त्याची भीती बाळगायची गरज नाहीये. सो कॅप राऊंड 3 मध्ये जा, जी काही अलॉटमेंट मिळाली आहे ती कन्फर्म करा, आणि पुन्हा वाटल्यास तुम्हाला जे काही स्पॉट राऊंड मध्ये जायचंय काय करायचं ते तुमची मर्जी आहे, करेक्ट. त्याच्यानंतर तुम्ही ठरवू शकता. समजा एखाद्याच्या मनात ड्रॉप घ्यायचा आहे मला, ठीक आहे, सध्याच्या घडीला घ्या हे ऍडमिशन, 13 तारखेला कॉलेजमध्ये जाऊन कॅन्सल करा, आपली फीस डॉक्युमेंट्स घ्या. सो या गोष्टी लेवलने विचार करा. तुमचं ऍडमिशन हे आपल्या हातातली गोष्ट आहे. जर तुम्ही कॉलेजेसला रिपोर्ट नाही केलं तर मात्र आपल्या हातातलं ऍडमिशन जाणार आहे, ही काळजी सगळ्यांनी घ्यायची. हे झालं स्पॉट राऊंड बद्दल. मग दादा स्पॉट राऊंड कोणत्या दिवशी कुठे होईल, काय होईल, काय नाही, याच्या अपडेट्स भेटतील का, नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेवढे पॉसिबल अपडेट्स असतील मी ते तुम्हाला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे. राहिला विषय दादा आता हे सगळं झाल्यानंतर करायचंय काय. आपल्याकडे इथून पुढे 4 दिवस आहेत, ओके. सो या 4 दिवसामध्ये लक्षात घ्या, एक दिवस गणेश आपलं म्हणूया गणपती बाप्पा येतोय, तर त्या दिवशी कॉलेजेसला किंवा सीईटी सेलला सुट्टी आहे. तर उरलेले 3 दिवस तुम्ही कधीही कॉलेजेसमध्ये जा. म्हणजे मी म्हणेन उद्याचा फ्रायडे आहे आपल्याकडे, सॅटरडेला बाप्पा येतोय त्याच्यामुळे मे बी उद्या सॅटरडेला सगळीकडे सुट्टी असेल. संडे आणि मंडे पुन्हा तुमच्याकडे 2 दिवस आहेत. तर या 3 दिवसामध्ये तुम्हाला तुमचं ऍडमिशन कॉलेजमध्ये जाऊन अलॉटेड कॉलेजमध्ये जाऊन कन्फर्म करायचंय. स्पॉट राऊंड हा पुढचा विषय आहे. स्पॉट राऊंड हा 3 दिवसानंतर होणारा विषय आहे. त्याचा आणि या कॅप राऊंडचा अर्थार्थी संबंध नाहीये. म्हणून तुम्ही कॅप राऊंड मध्ये गेलात म्हणून स्पॉट राऊंड मध्ये तुम्हाला बसू देणार नाहीत. तुम्ही कॉलेज घेतलंय म्हणून तुम्हाला स्पॉट राऊंड मध्ये बसू देणार नाहीत. अशातला काही एक भाग नाहीये. सो तुम्ही बिंदास आता अलॉटमेंट कन्फर्म करा. नंतर 3 दिवसांनी तुम्हाला वाटल्यास जिथे स्पॉट राऊंडला जायचं तिथे तुम्ही जा. जर तिथे मिळालं तर इथलं ऍडमिशन तुम्ही कॅन्सल करा. नाही मिळालं तर तुमच्या हातातलं तुमचं ऍडमिशन आहे, आणि तेवढंही करून तेही नाही घ्यावं असं वाटलं तर तेही कॅन्सल करा, ठीक आहे. म्हणजे जर ड्रॉपच घ्यायचं ठरलं तर. बट एनिवेज माझं, कारण पुन्हा जर तुम्हाला वाटलं की मला ते आता ऍडमिशन मी घ्यायला पाहिजे होतं, मला स्पॉट मधून काही मिळत नाहीये, लक्षात घ्या स्पॉट राऊंड जेवढे तुम्हाला दिसतायत ना तेवढे वाटतं का तुम्हाला की कॉलेज एवढी धुतल्या तांदळाची आहेत.
या कॉलेजेसना प्रत्येक, लक्षात घ्या, कॉलेजेस इथे बिझनेस करायला थांबलेत, ते तुमच्यासाठी काय एज्युकेशन हा आपण विचार करतो कॉलेजेसचा मेन मोटो काय. कॉलेजेसचा मेन मोटो आहे की त्यांना त्यांच्या ज्या जागा आहेत त्या पैसे घेऊन भरायच्या आहेत. तुम्ही ऐकलं असेल ना की या कॉलेज आहे याने 10 लाख घेतले CS साठी, याने 5 लाख घेतले, याने 8 लाख घेतले. मग या कोणत्या जागा देत आहेत? भारतात सगळ्याच्या सगळ्या जागा तर CET सेल भरते. पण यांच्याकडे एवढ्या जागा येत आहेत कुठून? ह्या एकतर आहे त्या 15% इन्स्टिट्यूशनल कोटा, प्लस जी व्हॅकन्सी उरते ती सुद्धा त्यांना ऍक्च्युली विकायची असते. सो तुम्ही एवढं लक्षात घ्या की जेवढं तुम्हाला दाखवलं जातं की आम्ही सिमलेसली करतो तसं ते होत नसतं. सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी पुण्यामध्ये तर मी म्हणेन जास्त करून मॅनेजडच असतात. स्पॉट राऊंड हे फक्त COEP, PICT, कमिन्स आणि VIT किंवा VIIT याच कॉलेजेसचे फेअर होतात. ओके, बाकी तुम्ही कोणतंही कॉलेज काढा, मोस्ट ऑफ दी कॉलेजेस आर मॅनेज्ड. त्यांनी आधीच मॅनेज करून ठेवलेलं आहे, त्यांनी ठरवलेलं आहे ही सीट ह्याला 4-5 मुलांना ते मेरिटनं देतात. बाकी हे सगळं म्हणेन मी हे खरं नसतं. ठीक आहे, सो तुम्हाला दाखवलं जातं की आमच्याकडे व्हॅकन्सीज नाही आहे किंवा आम्ही अशीच भरली, आम्ही तशीच भरली. ते गपचूप ऑफलाईन तुम्हाला आता लक्षात येईल हळूहळू. ते काय करतील की ऑनलाईन त्यांच्या वेबसाईटवर दाखवणार नाही. CET सेलने सांगितलं वेबसाईटवर दाखवा, ते नाही दाखवणार. ते डिरेक्टली काय करणार, कुठेतरी आम्ही ऑफलाईन फॉर्म ठेवलाय आमच्या कॉलेजमध्ये, मग ते ऑफलाईन फॉर्म आपण भरणार. ते डिरेक्टली तुम्हाला तारीख देणार. ठीक आहे, आणि त्यांनी ज्यांना सिलेक्ट केले त्यांनाच बोलवणार. सो हा बऱ्यापैकी प्रकार होतो. त्यामुळे उगी स्पॉट राऊंडच्या जीवावर तुम्ही आपलं ऍडमिशन रोखू नका. तुम्ही इकडे ऍडमिशन घ्या, फार वाटलं तर नंतर तुम्ही स्पॉट राऊंड मध्ये जर नशिबाने तुम्हाला मिळू शकतं. लक्षात घ्या, बऱ्याच जणांचं स्पॉट राऊंड मध्ये खूप चांगलं नशीब चालतं, पण ते पूर्ण नशिबाचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये प्रेडिक्शन हा प्रकार नाहीये. सो आणि त्याच्यामध्ये ट्रस्ट पण नाहीये. मी तुम्हाला सांगितलं ना, COEP, PICT, VIT आणि कमिन्स, इव्हन त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे म्हणजे फ्लॉज आहेत, बट ते ठीक आहे. बट ओव्हरऑल बघता 99% यांचे स्पॉट राऊंड जे आहेत ते मेरिट बेसिसवर होतात. बाकी खालच्यांचे दाखवले जातात मेरिट बेसिसवर आहेत. बट मग याचा अर्थ आहे की त्याला ट्रायच करायचा नाही. ट्राय करा, 100% तिथे जा, तिथे जाऊन बघा ते काय होतं काय नाही. तिथे जाऊन जर त्यांनी समजा त्यांच्याकडे 10 व्हॅकन्सी उरल्या, 5 मॅनेज करतील, 5 तर मेरिट प्रमाणे देतील ना, तर त्या 5 साठी आपण लढू. बट त्याच्यासाठीच मी बसतो दादा मला PCCOE मिळेलच असं नकोय. या गोष्टीत तुम्ही फसू नका. अशा गोष्टीच्या होप्सवर तुम्ही राहू नका. नक्कीच प्रत्येक कॉलेजच्या स्पॉटला जा, जेवढा काय पॉसिबल तुम्हाला चान्स द्यायचा आहे तो द्या. आय होप आता मिशन रूममेट्स तुम्हाला क्लिअर झालं असणार आहे. स्पॉट राऊंड्स मध्ये कोणी जायचंय कोणी नाही जायचंय, शक्यतो सगळ्यांनी तुम्हाला जायचंय नक्की जा, बट कॅप राऊंडची सीट हातात ठेवा आणि मग तुम्ही स्पॉट राऊंडला नक्की प्रयत्न द्या. त्याचा काही एक प्रॉब्लेम नाहीये. आता राहिला विषय दादा, कॅप राऊंडच्या अलॉटमेंटला जाताना डॉक्युमेंट्स कोणते घेऊन जायचे. तर फीस ही तुमच्या कॅटेगरी प्रमाणे तुम्ही घ्यायची, जी काही तुमची फीस आहे. कॅटेगरी प्रमाणे मुलींना तर आता फक्त डेव्हलपमेंट फीस आहे. तर कॉलेजच्या वेबसाईटवर जायचं, फी स्ट्रक्चर डाउनलोड करायचं, ते आता तुमच्या कॅटेगरी प्रमाणे तिथे फीस लिहिलेली असते, तेवढी फीस तुम्हाला घेऊन जायची आहे. आणि डॉक्युमेंटसाठी आपला बॉट रेडी आहे. काही नाही, जे CET सेलला तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट्स आहेत तेच, फक्त तुमचे कॅप राऊंड 1, 2, 3 तिन्हीच्या अलॉटमेंटच्या कॉपीज घेऊन जा. प्लस कॅप राऊंड जेव्हा तुम्ही भरला होता, FC सेंटरने जी तुम्हाला कॉपी दिली होती, ज्या मुलांनी व्हेरिफिकेशन ऑनलाईन केलं त्यांच्याकडे वेगळी कॉपी आहे, व्हेरीफाईड झालं म्हणून एक्नॉलेजमेंट म्हणतो आपण त्याला. ते एक्नॉलेजमेंट जे आहे ते तुम्हाला घेऊन जायचंय. बस, बाकी तुम्हाला वेगळे काही एक डॉक्युमेंट्स लागणार नाहीये. सो कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करा. जास्तीत जास्त अँटी रॅगिंग नावाचा एक फॉर्म असतो, तो पण सिंपल एक फॉर्म असतो, 2 असतात, एक पालकांचा एक मुलांचा, तेवढा तुम्हाला भरायचा असतो. बाकी काही वेगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागत नाहीत. आणि गॅप सर्टिफिकेट म्हणजे फक्त आणि फक्त एक ॲफिडेव्हिट असतो. सो मी काय केलं की राऊंड अप केलंय, वाइंड अप केलंय. जे तुमचे सर्व मनातले डाऊट्स असतील, जे मला कॉल्स येत आहेत, जे मला मेसेजेस येत आहेत, ते सर्वचे सर्व मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्ही आता स्पॉट राऊंड बद्दल तुमचं विजन क्लिअर ठेवाल. नक्कीच तुम्ही ज्यांना स्पॉट राऊंड्सला ट्राय करायचंय नक्कीच स्पॉट राऊंड्सला ट्राय करा, बट हातातले ऍडमिशन सोडू नका, ही माझी नक्कीच तुम्हा सर्वांना विनंती असणार आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. आणि मिशन रूममेट्स मध्ये रजिस्टर करून फ्री आहे, गुगल फॉर्म भरायचा आहे फक्त. माझ्याशी कनेक्टेड राहण्याची संधी मिस करू नका.